नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी अपडेट अखेर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जो रखडलेला आहे, आता तो शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट केला जाणार आहे। नमो शेतकरीचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता याचा अखेर मुहूर्त ठरवण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे क्रेडिट केले जाणार आहेत। परंतु हे पैसे नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार आहेत, कोणत्या दिवशी येणार आहेत, या दोन्ही हप्त्याची तारीख किती असणार आहे, या दिवशी पैसे जमा होणार आहेत, कोणती ती तारीख असणार आहे, एक वेळेस 4,000 रुपयांचे 2 मेसेज शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत का, GR आलेला आहे का, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार आहे। शासनाने नवीन निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती, त्यामध्ये निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे का, सर्व काही डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवीन ऑप्शन हाईप सुद्धा आलेला आहे, ते सुद्धा हाईप करून घ्या। चला तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेचे 8व्या हप्त्याचे पैसे नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहेत। सर्वात महत्त्वाची अपडेट आणि आनंदाची अपडेट असणार आहे, कारण शेतकऱ्यांना 8व्या हप्त्याचं वाटप बरेच दिवस झालं आलेलं नाही। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा पडलेला होता, परंतु पीएम किसान योजनेचा 21व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता यायला पाहिजे होता, परंतु तो आलेला नसल्यामुळे आता शेतकरी चिंतित होते। कारण नमो शेतकरीचा 8वा हप्ता नक्की कधी येणार, सर्व शेतकऱ्यांना चिंता लागलेली होती की हे 2,000 रुपये नमोचे नक्की आमच्या खात्यात कधी जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाची अपडेट आणि त्याची तारीख आपण सांगणार आहोत। त्या दिवशी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 प्लस 2,000 असे 4,000 रुपये एकत्रितरित्या जमा होणार आहेत। त्यामुळे महत्त्वाची अपडेट आहे, नमो शेतकरीचा 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये असे 4,000 रुपये 2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात 2 मेसेज येणार आहेत। पहिला मेसेज असणार आहे 2,000 रुपयाचा आणि दुसरा मेसेज असणार आहे 2,000 रुपयाचा। एकाच दिवशी दोनही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट केले जाणार आहेत। त्यामुळे आनंदाची महत्त्वाची अपडेट असणार आहे। संपूर्ण व्हिडिओ पहा। चला तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेचे नक्की पैसे कधी पडणार आहेत, किती शेतकरी पात्र ठरलेले आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना पडणार आहेत, प्रथम प्राधान्य कोणत्या शेतकऱ्यांना देण्यात आलेलं आहे, तुमचं नाव लिस्टमध्ये आहे का ते कसं चेक करायचं, तुमच्या जिल्ह्यात आज पैसे येणार आहेत का, ते सुद्धा अपडेट आपण जाणून घेणार आहोत। शेतकऱ्यांसाठी या दिवशी पैसे मिळणार आहेत, कोणता तो दिवस असणार आहे, शेतकऱ्यांना महत्त्वाची अपडेट आलेली आहे। नमो शेतकरीचे जे 2,000 रुपये आहेत ते मुख्यमंत्र्यांनी कोणता निर्णय घेतला, किती लाख शेतकरी पात्र आणि किती लाख शेतकरी अपात्र असणार आहेत, हे सुद्धा अपडेट तितकीच महत्त्वाची ठरणार आहे। कारण शेतकऱ्यांना हे पैसे येणार 4,000 रुपये येणार, सर्व चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटत असेल 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत, परंतु नक्की किती तारखेला जमा होणार आहेत हे सुद्धा महत्त्वाची अपडेट असणार आहे। कारण जी मंत्रिमंडळ बैठक झालेली होती त्यामध्ये महत्त्वाचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्याविषयीच आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि शेतकऱ्यांना ती संपूर्ण माहिती देणार आहोत। त्यामुळे शेतकऱ्यांना या दिवशी पैसे भेटणार आहेत, कोणती ती तारीख असणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम पैसे पडणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात तुमचा जिल्हा आहे का, त्या जिल्ह्याच्या लिस्टमध्ये तुमचा जिल्हा असणं गरजेचं आहे आणि त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव सुद्धा असणं गरजेचं आहे। त्यामुळे काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार आहेत, 4,000 रुपयाचे 2 मेसेज येण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, काय केल्यानंतर हे पैसे तुमच्या खात्यात पडणार आहेत आणि त्यासाठी कोणत्या अटी आहेत, नवीन निर्णय झालेला आहे, नवीन अटी सुद्धा आलेल्या आहेत, त्या अटींची पूर्तता केल्यानंतर एकाच दिवशी 2 मेसेज तुमच्या खात्यात येणार आहेत। त्यासाठी महत्त्वाची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे। कारण जो निर्णय घेण्यात आला नमो शेतकरीसाठी, नमो शेतकरीचा जो 8व्या हप्त्यासाठी ज्या पैशाची तरतूद गरजेची होती त्यासाठी 1,642 कोटी रुपये शासनानं मंजूर केलेले आहेत। मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे। त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांची चिंता दूर झालेली आहे। कारण आता 1,642 जे कोटी रुपये असणार आहेत याच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांना पैसे पडणार आणि त्या लिस्टमध्ये तुमचं नाव कसं चेक करायचं आणि काय केल्यानंतर हे सर्व दोनही हप्ते पडणार आहेत हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण पीएम किसानचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हे 2 हप्ते येण्यासाठी 4,000 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर मात्र काय करायचं, काय केल्यानंतर हे पैसे तुमच्या खात्यात पडणार आहेत, ती अपडेट महत्त्वाची असणार आहे। संपूर्ण हे सांगितले
सांगितलेले काम तुम्ही जर करून घेतले तर मात्र तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता असे दोनही हप्त्याचे 4,000 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाची नवीन अपडेट जी आलेली आहे, PM किसान योजनेसाठी केंद्र सरकारने सुद्धा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून सुद्धा त्यावरती हिरवा कंदील करण्यात आलेला आहे, हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे नमो शेतकरीचे तर पैसे पडणारच आहेत. 8वा हप्ता तर मुख्यमंत्र्यांकडून घोषणा केलेली आहे, परंतु आता केंद्राकडून PM किसानचा 22व्या हप्त्याची सुद्धा महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता मिटलेली आहे. परंतु शेतकऱ्यांना काय केल्यानंतर पैसे जमा होणार आहेत हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. नवीन GR प्रसिद्ध झालेला आहे का, तर 100% आता GR तुम्हाला दिसणार आहे आणि GR प्रसिद्ध होणार आहे. आणि त्यानंतर आपण तारीख सांगणार आहोत. पुढे गेल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटणारच आहे की नक्की किती तारखेला हे पैसे जमा होणार आहेत. शेतकऱ्यांसाठी आनंदाची जी अपडेट आहे ती अखेर शासनानं मोठी खुशखबर दिलेली आहे. आणि त्यामुळे आता PM किसान योजनेचे जे पैसे आहेत आणि नमो शेतकरी योजनेचे जे पैसे आहेत त्यासाठी महत्त्वाचे म्हणजे 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याचे मार्ग मोकळा झालेला आहे. आणि हे पैसे आता किती तारखेला पडणार आहेत तर त्याची तारीख आपण पुढे गेल्यानंतर पाहणारच आहोत. महत्त्वाचं म्हणजे काय केल्यानंतर पैसे येणार आहेत, किती जिल्ह्यात येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत आणि किती शेतकरी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण काही शेतकऱ्यांना काही अटींची पूर्तता सुद्धा करावी लागणार आहे. कोणत्या अटी असणार आहेत आणि 4,000 रुपये येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे. त्यानंतर एकत्र जे पैसे आहेत 4,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. परंतु जर तुम्ही ते काम केलं नाही तर मात्र हे पैसे एकत्रितरित्या 4,000 रुपये येणार नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर PM किसानचा 21वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला असेल तर मात्र काळजी करण्याची गरज नाही. त्यांना वेगळ्या अटी आहेत. आणि जर PM किसानचा 21वा हप्ता आला नसेल तरी सुद्धा वेगळ्या अटी आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी तारीख तर आपण पुढे सांगणार आहोत, परंतु या ज्या अटी सांगणार आहे, ज्या अटींची पूर्तता शेतकऱ्यांना आता करावी लागणार आहे त्या अटी महत्त्वाच्या आहेत. कारण PM किसान आणि नमोचं हे 2,000 आणि 2,000 4,000 रुपये एकत्रित येण्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वाचे जे काम करायचे आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि आता महत्त्वाची अपडेट म्हणजे त्याची तारीख सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि 4,000 रुपये आता या तारखेला तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. 8व्या हप्त्याची जी तारीख आहे ती आता घोषित झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे 2,000 रुपये जे असणार आहेत एक मेसेज यासाठी तारीख आलेली आहे. आणि PM किसान योजनेचे सुद्धा पैसे त्याच दिवशी आता तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. नमो शेतकरी आणि PM किसान योजनेच्या 8वा आणि 22वा हप्ता आता 4,000 रुपये येण्यासाठी महत्त्वाच्या अटी सुद्धा पाहणार आहोत. कोणत्या जिल्ह्यात येणार आहे ते सुद्धा पाहणार आहोत. आणि तारीख किती असणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. महत्त्वाची अपडेट आहे, सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण शासनानं जी मंत्रिमंडळ बैठक घेतली त्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना कोणते महत्त्वाचे निर्णय आहेत तर महत्त्वाचं म्हणजे तारीख जाहीर झालेली आहे, GR प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यासाठी निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी जो मुहूर्त अखेर ठरलेला आहे तो किती असणार आहे त्यासाठी महत्त्वाची अपडेट आपण सांगणार आहोत. आणि 4,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी क्रेडिट होणार आहेत हे सुद्धा आपण सांगणार आहोत. आणि PM किसान आणि नमोचा जो हप्ता असणार आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यात तर येणारच आहे, परंतु त्याची वेळ आणि तारीख हे महत्त्वाचे ठरणार आहे. या दिवशी पैसे जमा होणार आहेत. 8वा हप्ता तर येणार, 22वा येणार, 4,000 रुपये येणार आहेत. कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत आणि काय केल्यानंतर येणार आहेत महत्त्वाची अपडेट आता पाहणार आहोत. तर जाणून घेऊयात. निधीची जी मागणी करण्यात आलेली होती 1,800 कोटी रुपये हे आता तुमच्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे. आणि मागणी जी केलेली होती त्यावर सद्यस्थिती काय आहे तर मागणी मान्य करून RFTवर स्वाक्षरी सुद्धा करण्यात आलेली आहे. आणि आता निधी वितरणाच्या विनंतीचे RFTचे काम पूर्ण झाले असून यंत्रणा पैसे पाठवण्यासाठी सज्ज आहे. प्रशासकीय तयारी आपण पाहत आहोत. आणि हे 1,800 कोटीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वितरित होणार आहेत. 4,000 रुपये हे 2,000 रुपयासाठी 1,800 कोटींचा निधी आहे. 2,000 रुपयांसाठी केंद्र शासनाने निधीची तरतूद केलेली आहे. दोनही हप्ते 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याचा मार्ग जो मोकळा झालेला आहे तो आता महत्त्वाचा ठरणार आहे. आणि नमो शेतकरी योजनेचे जे 8व्या हप्त्याची जी संपूर्ण माहिती आहे ती आता पाहणार आहोत. 8व्या हप्त्याचा महत्त्वाचा आकडे असणार आहेत. पात्र शेतकरी किती आहेत? 90,41,241
शेतकरी पात्र असणार आहेत. त्यांना 2,000 रुपयांची जी रक्कम आहे ती लगेच क्रेडिट होणार आहे आणि 6 लाख शेतकरी अपात्र असणार आहेत. त्यांना मात्र हा लाभ भेटणार नाहीये. हप्ता मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे? 4 गोष्टी करणं गरजेचं आहे. हप्ता जर तुम्हाला सुरळीत पाहिजे असेल तर या 4 गोष्टींची पूर्तता शेतकऱ्यांना करावी लागणार आहे आणि या 4 गोष्टी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपयांचं वितरण होणार आहे. त्यामुळे या 4 गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला जर टाइम भेटत असेल तर आजच या गोष्टींची पूर्तता करून घ्या. ऑनलाईन पद्धतीने याची पूर्तता तुम्ही करू शकता. महत्त्वाचं म्हणजे पहिली गोष्ट करायची आहे, फार्मर ID कार्ड काढून घ्यायचं आहे. फार्मर ID कार्ड काढलेलं असेल तर मात्र काळजी करण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट करायची, KYC करून घ्यायची. KYC जर केली नाही तर मात्र तुमचा लाभ वितरण थांबू शकतं. आणि तिसरी गोष्ट करायची, लँड सीडिंग. जर नवीन खरेदी विक्री झाली असेल, नवीन शेतकरी पात्र लाभार्थीसाठी तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर लँड सीडिंग सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि 4 नंबरची गोष्ट करायची, आधार आणि बँक खाते लिंक करून घ्यायचं आहे. जर आधार आणि बँक खाते लिंक केलं तरच DBTच्या माध्यमातून हा लाभ तुमच्या खात्यात वितरित केला जात असतो. आणि हे पैसे येण्यासाठी DBTची महत्त्वाची जी KYC आहे, DBT ऑन करणं असेल आणि फार्मर ID कार्ड, लँड सीडिंग, या 4 गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. या 4 गोष्टी केल्यानंतर तुमच्या खात्यात हे पैसे वितरण लगेच होणार आहे. या जिल्ह्यात सर्वप्रथम पैसे येणार आहेत. कोणते जिल्हे असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात हे आजपासून पैसे पडणार आहेत, कोणती ती तारीख असणार आहे, कोणत्या जिल्ह्यांना, त्या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे का हे सुद्धा आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम पाहणार आहोत कोणता जिल्हा असणार आहे. त्या जिल्ह्याला प्रथम लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्या जिल्ह्यांची यादी आता आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम असणार आहे पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, नाशिक, जळगाव, सातारा, सोलापूर, सांगली, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, इकडे बुलढाणा असेल, वाशिम असेल, अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली आणि वर्धा आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये प्रथम प्राधान्य देऊन शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट 4,000 रुपयांचा लाभ वितरण आता होणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वितरण होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना हे पैसे वितरण केलं जाणार आहे. त्यामुळे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देत असतो. अशाच प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा करून घ्या. कारण हाईप एक नवीन ऑप्शन आलेला आहे, त्यामुळे आम्हाला प्रेरणा भेटत असते. आणि लाईक करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक. अशाच अपडेट आपण चॅनलवरती देत राहू.